त्याचा पांडुरंग दास असे भक्ताचे करे कामे न सांगता करे मायोग पिठे तटे भीमरत्या वरम पुंडरिकाय धातु मुनींद्र हे समागत तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम पांडुरंग करो अधिकरण ते वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता अलंकापुरी रम्यस्यासनस्थं पदांबुज तेजस्वृति प्रदेशं विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं समास्तिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओं नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह दातलो पावन झालो चराचरे मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानराधियुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदि आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए ज्यांच्या गावी केला वास त्याचे नसावे उदास नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः।
राम सिया राम जय जय राम 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 प्रथम गुरु को नमाओ गुरु चरणों में जान लगाओ राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय पांडुरंगदास असे भक्ताचे घरी कामेन सांगता करी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग वैराग्याचे श्रीमणी मुकुटमणी श्रीमंत साधू श्री तुकोबराय यांचा गोड असा चार चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला गोड आणि सोपा अभंग तुम्हा सज्जनांच्या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारा भगवान श्री तुकोबराय याचेवत जीवाला सांगत असताना उपदेश करत असताना मला सांगतात चित्तेनायास त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या चित्तामध्ये आसन असते त्याचा दास पांडुरंग होतो. नवे नवे देव त्याचा काम करतो. असे भक्ताचे घरी कामे न सांगता करे. नामस्मरण केल्यामुळं भक्ती केल्यामुळं देव आपले काम न सांगता करतो. देव पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात अनाथाचा बंधू. त्याचा ना आपला हा संबंध आणि तो आपला अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंध. त्याचा ना आपला संबंध जुना आहे. असे भक्ताचे घरी कामे न सांगता करे. आपण जर नामस्मरण केलं साधना जर केली तुका म्हणे भावे देव भवाने भेटतो. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. देवाला आपल्याला सत्तेनं राबवता येते म्हणजे नामस्मरण राबवता येतं. असे भक्ताचे घरी कामे न सांगता करे. असं या अभंगाचा गोड असे आपल्या पुढे मांडलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये आता अभंगाचं चिंतन झालं. आता विठोबा रखमाई करायला काय हरकत आहे? विठ्ठल 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 आपल्याला कीर्तन 1 तास करायचं. 1 तास उरला कट्टंगरायाशी पहा भाग्यदशा कशी प्राप्त झाली. मला बी जास्त सांगायचं नाही, 1 तासच सांगायचं आहे. 1 तासामध्ये जास्त तुम्हाला बोरही होऊ देणार नाही. परंतु असं मी कीर्तन करणार आहे तुम्हाला आवडव म्हणून कीर्तन मी करणार नाही. देवाला आवडावं आणि आमच्या गुरुजींना आवडावं असं मी तुम्हाला कीर्तन सांगणार आहे. सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा भव्य दिव्य प्रकारे अखंड हरिनाम सप्ताह तथा
महाराष्ट्रभर जो उत्सव चाललेला आहे त्या उत्सवामध्ये आपल्याला एक परम पावन असणारं भाग्य आपल्याला लाभलं. तुकोबरायला जाऊन 375 वर्षे पूर्ण झाले. त्रिशतकोत्तर महोत्सव आज तुम्ही आपण आपल्या डोळ्यानं बघतोय, सर्वांना पाहायला भेटतंय. आणि तो योग आपल्या जीवनामध्ये आपल्या ह्या जंगलमय मंगल या नगरीमध्ये आपल्याला बाबांच्या माध्यमातनं, बाबांच्या कृपा आशीर्वादानं, बाबांच्या प्रेरणेनं, बाबांच्या मार्गदर्शनानं श्री क्षेत्र आनंद आश्रम धुंदेश्वर डोंगर या भगवान धुंदेश्वराच्या चरणाजवळ आपल्याला हा योग आपल्याला आलेला आहे. आणि या निमित्तानं आपण सर्व वारकरी मंडळी, कोणी कुठून आलं, कोणी कुठून आलं. माझे बाबा नेहमी सांगता, बाबा प्रत्येक गावात आलेला हा साधक, माझा ही कुंभामध्ये आलेला साधक हा प्रत्येक गावाचा तीर्थ आहे. असे असणारे तुम्ही परिसरातून आले सर्व भाग्यवान मंडळी, तुम्ही सहकारी ह्या सप्ताह करता. या बाबाजींना आपण सर्वांनी सहकार्य करतात, या सप्ताहाला आनंद देतात. अतिशय गोड, अतिशय गोड. मी पहिल्या दिवशी आलो आणि मी इकडे फिरत असताना बरंच आलो मी या भागामध्ये, परंतु मला पहिल्यांदा माझा योग ज्यांनी घडवून दिला, मला जे अहोभाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं ते असणारे माझे मोठे गुरुबंधू आदरणीय, ज्यांच्या माध्यमातून मला श्रेष्ठ असणाऱ्या गुरुवर्यांचं मला दर्शन झालं. पहिले गुरुवर्य जयराम बाबा आळंदीकर, जयराम बाबा भोसले. दुसरे गुरुवर्य असणारे तुकाराम बाबा जेऊरकर, वैराग्य मोठे खानदेशातनं तुकारामजी बाबा जेऊरकर. आणि तिसरे असणारे गुरु आपल्याला लाभलेले आहेत महंत रमेशजी महाराज. हे महामंडलेश्वर अनेक अनेक बाबांच्या बाबतीत जर बघितलं तर फार मोठा इतिहास. मी तुम्हाला बाबांच्या समोर स्तुती गाऊ नये, स्तुती गाऊ नये, परंतु मी धाडस करतोय. मला ह्या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मला हा ई सेवाचा योग आला ते आमचे मोठे बंधू असणारे हरिभक्तीपरायण सतीजी महाराज अंबसनकर यांनी सांगितलं, माऊली तुम्ही एकदा बाबांच्या सेवेमध्ये चला. म्हटलं मला बाबांच्याकडे जर मला सेवा करण्याचा योग आला तर मी माझा आनंद माझ्या गगनात मावणार नाही. असा हा आनंद मला त्यांच्यामुळं मला प्राप्त झाला. बाबांकरता एकदा टाळ्या वाजवा. त्यानंतर या मृदंगावरती ज्यांच्या आळंदीसारख्या क्षेत्रामध्ये मधुकरीचे अन्न खाऊन आणि मधुकरीच्या अन्नाद्वारा दररोज ज्ञानोबरायाच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि एक एक बोल बसवायचा. आणि त्यामध्ये साखरेमध्ये असणारे विद्यार्थी अवस्थेमध्ये अतिशय ज्ञान प्राप्त करणारे महाराष्ट्रामध्ये असताना ख्यातनाम कीर्तनकार, ज्यांचं संस्थेमध्ये जो वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जोग महाराजांच्या ज्यांचा नंबर 1 आलेला आहे, ते असणारे आपल्या भागाचं वैभव आदरणीय असणारे श्रावणजी महाराज कोकानीकर यांचे सुपुत्र आदरणीय आमचे भगवान महाराज, तेही ह्या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. त्यानंतर ज्यांच्याकडे असणारा गोड असतो, ज्यांच्याकडं गाथा पारायणाचं नेतृत्व आहे, अतिशय विद्वान असणारी व्यक्ती, म्हणजे भागाभागामध्ये फिरत असताना अतिशय ज्यांचं विद्वान असं व्यक्तिमत्व असणारं, ज्यांनी परमार्थाचा उच्चांक साधला. नवीन आताच नाही, मी तर आम्ही लहान असताना, बरं का मी बोलतो गोड, मी लहान असताना बाबांनी बोटाला धरून शिकवलेलं आहे. ते आदरणीय असणारे आपले सुदामजी बाबा पाडवतेकर. बाबाजी या ठिकाणी 8 दिवस थांबलं, आपलं भाग्य. त्यानंतर या ठिकाणी गायनासाठी लई धडपडीचे असणारे आमचे गायनाचार्य, अतिशय गोड त्यांचा स्वभाव आहे आणि दिसायला त्याचे असायला पण तसेच आहे, वागणं गोड आहे. आदरणीय आमचे रामचंद्र बाबा हे माझ्या कीर्तनाला उपस्थित झाले. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा ना. तुम्ही फक्त आज आपलं कीर्तन म्हणजे कसं आहे, घाली लोटांगण मोकळं पटांगण, सगळ्याचे आभार आपल्याकडे प्रदर्शन आहे. उद्यापासून दिग्गज महाराज असतात, ते काही वर्णन करणार नाही. माझ्यासारख्याला योग दिला तर आदरणीय त्यांच्या बाजूला असणारे श्रावणजी महाराजांचे मोठे सुपुत्र असणारे महाराज ते उपस्थित आहे. त्यानंतर तुमच्या भागाला ज्यांनी वेळ लावला असेल, बाबांच्या समोर असणाऱ्या मनमने साधू कृष्णाजी मायावली जायखेडेकर, बाबांच्या सानिध्यामध्ये असणारे आमचे जुभाऊ महाराज वायगावकर, तेही या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. माझ्यावरती असणारे पितृवत प्रेम करणारे आमचे आदरणीय, ज्यांचं नाव ऐकल्यानंतर परिसरामध्ये आदरणीय माझे गुरुस्थानी असणारे, माझ्यापेक्षा ज्यांनी मोठं अतिशय त्यांनी ज्यांचा असणारा साधना आहे ते असणारे आमचे जगन महाराज निंबोळेकर. बाबांकरता एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्या शेजारी, बरं का, त्यांच्या शेजारी धावपळ करायला आमचे बाबाजी महाराज, एकदम तरुण तडफदार असं नेतृत्व ज्यांचं आहे, ते आदरणीय आमचे बाबाजी महाराजाकरता एकदा टाळी वाजव. त्यानंतर आमचे बाजीराव बाबा आहे, गावातले दादा, काय नाव, मधुकर महाराज आहे. आणि ही माझी बालगोपाल मंडळ,
सर्व असणारे विद्यार्थी आमचे शिवदास महाराज यांचे असणारे हे विद्यार्थी, त्यानंतर या ठिकाणी गोड असणारा ज्यांचा सौंड आहे ते आदरणीय आमचे माऊली राहुल गावकर. माझा अतिशय गोड, महाराज आले, दादा आले का अतिशय आनंद होतो. 1000 गवळणी 100 गवळणी पाठ असणारा व्यक्ती मी. खूप मला आनंद होतो या गवळणीमध्ये, अतिशय आनंद देणारे, अतिशय ज्यांच्यामुळं एकदा असता आपण त्यांच्याकरता टाळे वाजतो. त्यानंतर माझ्या कार्यक्रमाकरता आमचे आदरणीय माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे माझे मोठे बंधू असणारे पिंटू दादा सुरालीहून आले. त्यानंतर आमचे आप्पा दादा आप्पा लोणारवाडीहून आले आणि तुम्ही असणारे सर्व अंबासन आणि परिसरातून आले सर्व भजनी मंडळ. आणि ज्यांच्या माध्यमातून मला पहिला फोन झाला बाबांजवळ राहून आदरणीय असणारे आमचे सुभाष दादा सोपन दादा, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजा. तसं नाही तुम्हाला वाटलं तारीख गेली म्हणून टाळ्या वाज अजिबात वाजायचं, आपण तसं म्हणणं नाही. तुम्हाला वाटलं महाराजांना तारीख गेली म्हणून तसं नाही. पण एक काय असतं माहितीये का, जे माणसं कर्तृत्व करणारे असतं ते कधी मांग असतं, पुढे येत नाही. आणि आदरणीय आमचे असणारे दोन्ही दादा यांच्याकरता दादा टाळ्या, मला नाव माहित नाही. आणि तुम्ही असणारे त्या दिदीनं गोड असं या ठिकाणी त्या दिदीनं फुलाची आणि रांगोळी काढली, त्या दिदीबद्दल वाजवून टाळ्या सगळ्यांनी आपलं लेकरू वाजवून. आणि तुम्ही म्हणा महाराज आम्ही तुमचा काय बांध फोडला का, तुम्ही आले प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबला अंकित असे भक्ती, जरी बोल गंगावती तरी चुकाल की मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, आज वार करी संताचा, वार करी संताचा. मी मुद्दाम त्यांचं नाव मागे ठेवलं, आम्हाला सगळ्याला सांभाळणारे अतिशय साधा आणि गोड व्यक्तिमत्व आदरणीय आमचे चौकदार महाराज, नाव माहिती नाही त्यांचं मला, शिवाजी दादा यांच्याकरता आपण का एकदम जोरात टाळ्या वाजाय का. आणि आमचे नाना यांच्याकरता टाळ्या. याचं कारण असं आहे आजचं तुम्हाला आभार प्रदर्शन म्हणून ही माझं कीर्तन आहे, जास्त काही नाही मी बोलणार, मला जास्त येत पण नाही आणि सांगितल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल गोड असं पवित्र असं जंगलमय मंगल गोड असं वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये ह्या सप्ताहामध्ये अतिशय सौंदर्य ज्यांच्यामुळे निर्माण झालं या भागाला, ते असणारे सर्वांचं असणारं स्थान मोठं अतिशय. मला बाबाजींनी जे दर्शन करून दिलं भामेश्वराचं वरती दुंदेश्वराचं, माझ्या जीवनामध्ये मी जगन तीर्थ फिरलो, माझं समाधान झालं दादा. पण ज्या ठिकाणी आल्यानंतर पोट भरतं, ज्या ठिकाणी आमच्यासारखे वारकरी बाबांच्या सेवेमध्ये येतात, 8 दिवस राहतात, बाबांची सेवा भेटते. माझ्या अगोदर ही सर्व महाराज मंडळी आहेत, ही सर्व महाराज मंडळी आहे, मी सांगायला नको. तर माझ्याबरोबर माझा 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 योग समजा, माझं भाग्य समजा का मी ज्यांच्याबरोबर नेहमी फिरतो ते आदरणीय आमचे गुरुवर्य खानदेश रत्न बाबांच्या तुकाराम बाबाबरोबर मी नेहमी फिरत असतो. मी बाबांचा एक सेवक आहे. परंतु त्याच मला तोला मुलाचे आदरणीय असणारे आपले बाबाजी मला भेटले. मी पाहताना माणसाच्या किंवा साधूच्या चेहऱ्याकडे पाहून बरं का दादा, चेहऱ्याची जागेची प्रसन्नता पाहून बरं का, जागेचं वातावरण पाहून हे सगळं काही असतं दादा. आजही गावामध्ये पाहिलं तर गावामध्ये एवढी मंडळी जमत नाही, सप्ताह करता एवढी मंडळी ही जमत नाही. दोन्ही टायमाचं अन्नदान आणि कीर्तनाची सेवा, एक आदरणीय एक श्रेष्ठ असणारे व्यक्तिमत्व असणारे बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी तीर्थासारखा महिमा या ठिकाणी निर्माण झाला. हे तीर्थक्षेत्र आहे, दुंदेश्वर हे तीर्थ आहे. तर या ठिकाणी आपल्यासारख्याला भाग्यवानाला या तीर्थामध्ये आपल्याला स्नान करायला भेटतं. ही महाकुंभ आहे.
याला कुंभ म्हणतात. या कुंभामध्ये आपल्याला 8 दिवसाचं असणारं हे शिबिर आहे. या 8 दिवसाच्या शिबिरामध्ये आपण आपलं साधून घ्यायचं. जे जे आपल्याला पाहिजे ते शिबिरामध्ये आजच्या 8 दिवसामध्ये अनेक वक्ते या ठिकाणी येणार. अनेक वक्त्यांच्या मुखातून ज्ञान आपल्याला संपादन होणार. ते ज्ञान आपल्याला ऐकायला भेटणार. आपलं अहोभाग्य आहे. त्यामध्ये आपले असणारे विकार, त्या आपल्या शरीरामध्ये काम क्रोधाचे विकार असतात, ही नष्ट होतात दादा. आणि पवित्र अशा भगवंताबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होतं. आणि ही असणारी ही मंडळी संसार सोडून इकडे का आले असेल, ब्रह्मचर्य का शिकारावं, थोडंसं महत्व आहे. काही महत्व असतं दादा. ब्रह्मचारी राहणं गावामध्ये नाही, एक जंगल निवडलं. साधूला आवडतं ते वन, जंगल आवडतं. म्हणजे साधू डोंगरामध्ये राहत. ऐकले बाबाजी कुठं राहतात? बोला ना. कुठे? हा वामेश्वरच्या डोंगरावरती राहतात. आणि चिंता कोणाची चालू आहे? आपली. दास डोंगरी राहतो, चिंता आपली करतो. दास आपलं जीवन त्याच्यात व्यतीत करतो. आणि आपल्याला कल्याण करता. खरंच सांगा मायबाप, या ठिकाणी बाबाला सप्ताह करण्याची गरज आहे का? बोला ना. काही गरज नाही. हे काय करायचं? हे कशा करता करायचं? तुम्हा आपल्या मंडळीचं कल्याण हो. संतांचा अवतार आहे. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठे. जगाच्या कल्याण संतांचे विभूती देह कस्तविते परोपकारे. किंवा इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. आम्ही वैकुंठवासी आलो हेचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. जाडू संतांचे मार गाडरानी भरले जग. तो हा उच्चिष्टांचा भाग शेष उरला तो सेव. आमचे आरोग्य प्राचीन महापुरुष याच्याकरता जन्माला येते दादा. जगाचं कल्याण व्हावं त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा असते. आपली त्यांच्या कळवळा असतो आपल्याबद्दल. त्यानंतर देवाचा अवतार येतो. देव
देव स्वतः धर्माचं रक्षण करण्याकरता देव येतात आणि आपलं रक्षण करण्याकरता संत येतात. 3 प्रकारचे जन्म आहे आपल्याला, एक देवाचा, एक संताचा, तिसरा आपला आहे. देवाला धर्माबद्दल धर्माकरता यावं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करण्याकरता देवाचा अवतार आहे. संतांच्या जगावरती उपकार करण्याकरता संत आहे आणि तुम्हा आपल्याला यावंच लागतं. कशा करता? केले कर्म झाले पेटी भोगाले, केले कर्म झाले पेटी भोगाले. त्याला इथे ना म्हणायचं, आपलं काय असं लोड नाही. आपण आपलं कीर्तन असं आहे, मी कोणाला टेन्शन देत नाही, टाळ्या वाजवा असं म्हणत नाही. तुम्हाला वाटलं ना पाय लावून बसला तरी मी काही म्हणणार नाही. तुम्ही म्हणले मला झोपून ऐकाय तरी आपलं काही म्हणणार नाही. काय म्हणणार नाही? एवढं कीर्तन ऐकायला आली येतं बाकी आहे ना मला, आली येतं महत्वाचं आहे की नाही. 2 तास तुम्हाला 1 तास तुम्हाला काहीच म्हणणार नाही, परंतु म्हणावं लागतं. कशा करता? कीर्तनात टाळी काय वाजवायची? काही कारण असेल. कीर्तनात टाळे होय पाच कांती होय, होय पाच कांती होय, होय पाच कांती होय. टाळे इथंच वाजवायला सांगितले. तुम्ही बाजारामध्ये टाळे वाजवून पहा, तुम्हाला काय म्हणते तिकडे बाजारात टाळ्या वाजवणारा काय म्हणतात हे मी कशाला सांगू तुम्हाला. इथं काय आमचे संत मंडळी आपल्याला विनंती करतात, पायाला पडतात लागून या पाया विनितो तुम्हाला करे टाळे भुला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. म्हणून ते कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागतं. म्हणा विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत आपण यादी बघू गेलो. आपल्या अभंगाकडे आपल्याला यायचं आहे. अनेक संतांचं काम देवाने केले आहे. देव त्यांचा दास झालेला आहे. देवाला दास्यत्व करण्याकरता एवढी भक्ती आपल्याकडे पाहिजे, एवढी साधना आपल्याकडे पाहिजे. अशी माळ घातली का असं आपण देव पाहायला भेटतो दादा. आपल्याला असं वाटतं अशी माळ आणि गुरुने विचारतं बाबा देव दाखवा. देव काय भेटण्याची गोष्ट आहे का नाही दादा. सहजासहजी देव भेटत नाही. हळूहळू परमार्थ करावं लागतो. ढाळे ढाळे हळूहळू डाळे डाळे कितुलेने एक वेळे मार्गात येणे बळे निश्चित होऊन टाके. हळूहळू जायचं. 2 मार्ग आहे. 2 मार्गापैकी पहिला मार्ग आहे पिपले का मार्ग आहे, एक व्यंग मार्ग आहे.
पिपलिका म्हणजे मुंगीसारखं हळूहळू आपल्याला जायचं, व्यंग म्हणजे पक्षासारखं उडायचं नाही, हळूहळू जायचं. जात असताना नामस्मरण करायचं आणि त्या तीर्थाबद्दल प्रेम ठेवायचं, नामस्मरणाबद्दल देवाबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम ठेवायचे. दादा जर आपल्या मनामध्ये जर प्रेम नसेल तर काही उपयोग नाही त्याचा. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाच्या पावायचं नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाच्या पावायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे मनात भाव नाही, देव आपल्याला पावेल. 11 रुपयाचं नारळ पडतो, 22 मागणे आपण मागतो देवाकडे. देवा माझ्या पाच नातवाचं कल्याण होऊ दे. आपली बापाची पेंड आहे का 11 रुपयाच्या नारामध्ये? खरं सांगा इमानदारी. माणसाच्या जीवनामध्ये एवढी साधना असावी तर ज्यांचा दास होण्याकरता आपलं बोलणं चालणं सगळं बदललं पाहिजे. दादा ज्यावेळेस आपण साधनेवरती आरूढ होतो, आमच्या बाबाजींच्या बाबतीत जर बघितलं, साधूकडे बघितलं का आपल्या वैरागी निर्माण होतो, भक्ती करावी वाटतं. तुम्ही मंडळी, मी तर ह्याच वर्षी आलो. बाबांनी सांगितलं, मी लहान होतो सायकल यायचं, सायकलीवर यायचो. बाबा पहिले गावात राहायचे, त्यानंतर ह्या ठिकाणी बाबाजी आले. महात्मा ज्या ठिकाणी आला का त्या ठिकाणी तीर्थ म्हणतात. महात्मा ज्या ठिकाणी वास्तव्य केलं का त्या असणाऱ्या ठिकाणाला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. जर आपण जर पाहिलं तर एवढ्यामध्ये श्रीमंत साधू असणारे ज्यांच्या घरी देवाना काम करावं, एवढी भक्ती एवढी साधना जीवनामध्ये घडण्याकरता फार कष्ट सायास करावं लागतात. दादा एवढ्या सहजासहजी परमार्थ लोकांना वाटतं माळ घातल्याने लगेच भेटतं, असं नाही. कर्माचं फळ कर्मानुसार दादा आपल्या वागण्यावर करायवर अवलंबून आहे. आपल्या कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करताना आपण कसं कर्म करावं याच्यावर आपलं फल ठरलेलं असतं. त्याच्याकरता आपण जर पाहिलं, आतापर्यंत जेवढे साधू झाले त्यांच्या चित्तामध्ये आस नव्हती. दादा त्यांच्याकडे चित्तामध्ये काही मागायला त्यांना गरजही नव्हती. दृष्टांत आपण जर बघितला त्याच्या अगोदर सगळ्यांनी आपण भजन करूया, मग तुम्हाला दृष्टांत सांगतो. विठ्ठला आपण तुकोबरायचं जीवनाचं जर अवलोकन केलं, ऐका ना, मी तुम्हाला गोड प्रसंग सांगणार आहे. गोड कीर्तनामध्ये काय असो, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर भरणावे. इतर सांगू नये दादा, इतर सांगू नये. परमात्मा ते जेणेकरून मूर्ती तसावी अंतरी श्री हरीचे. आईची कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची, जेणेकरून मूर्ती तसावी अंतरी श्री हरीची. आईची कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. परमात्मा करता आपलं कीर्तन लोकांना आवडेल याच्यात काही शंका नाही. असेल नसेल नाही आवडलं तर चालेल, पण हे मी केलेलं कीर्तन माझ्या देवाला आणि माझ्या बाबांना आवडलं पाहिजे याच्याकरता मी कीर्तन करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. देव आपल्यावरती कृपा करतो आणि देव आपल्या घरी दास्यत्व करतो आणि त्याच्या घरी काम करतो. ज्याच्या चित्तामध्ये आस नाही त्याच्या घरी देव काम करतो, असं अभंगाचे पहिलेचे. जा
भक्ताची गाली भक्ताची गाली पांडुरंगदास. ऐका ना, तुकोबराच्या जीवनाचा वट जर आपण बघितला, थोडा आवाज आहे माऊली, जीवन चरित्र जर आपण अवलोकन केलं, अभ्यास जर केला, महाराजांच्या बाबतीत अतिशय महाराज असणारे श्रीमंत साधू तुकोबराय, ज्यांच्याकडे सावकारकी असताना, ज्यांच्याकडे म्हणजे असणारे सावकारकी असताना त्या सावकारकीचा त्याग करावा. दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये लोकांना वाटलेले पैसे त्या टायमाला असणाऱ्या ज्या वया होत्या त्या लेखापडीच्या वया त्याला म्हणतो आपण, त्या काळामध्ये सावकारकी होती आणि सावकारकी असताना महाराजांचं मन संसारात लागत नव्हतं. सतत महाराज परमार्थाविषयी प्रेम असल्यामुळं सतत महाराज त्यांच्या जीवनामध्ये आनंद नव्हता. परमार्थाविषयी आनंद होता, तो भक्ताविषयी देवाविषयी होता. महाराजांनी त्या काळामध्ये लोक अन्न करता मरू लागले, पैसा नाही, कुठून पैसे वापस करणार असणाऱ्या त्या खतावणीच्या वया इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये बुडवल्या. आणि त्या टायमामध्ये महाराजांनी त्या काळामध्ये आताच नाही तर नाही कपडे खराब होते, तर त्या काळामध्ये विठ्ठल विठ्ठल ज्या खतवणीच्या वया होत्या ज्या लेखापडीच्या त्या इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये बुडवल्या. भावाने सांगितले, भावना ऐकावं. बुडवल्यानंतर त्यानंतर त्या काळामध्ये लोकांना अन्न भेटना, मानमोडीची साथ आली, त्याच्यामध्ये अनेक लोक मेले गेले, मारले गेले. त्या मान वाकडी झाली का मरण यायचं. त्या काळामध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली. लोकांची दानादान तिकडे तिकडे होऊ लागले. महाराजांनी गोदाम खुलं केलं. आताच आपल्या शासनानं आपल्याला काय म्हणतो त्याला वाटप केलं, आपल्याला तांदूळ वाटलं ना, कर्जमाफी. ही कर्जमाफी आमच्या तुकोबराने पहिली केलेली आहे का ना. पहिली तुकोबराने कर्जमाफी करणारे पहिले संत आहेत तुकोबराय. आणि जगाकरता आपल्या जे आता कोरोना काळामध्ये आनंदाचा शिधा भेटला ना, तांदूळ, हे तांदूळ असणारा शिधा तुकोबराने त्या काळात वाटलेला आहे. त्याला 375 वर्ष पूर्ण आहे. त्या काळामध्ये त्यांनी जगाकरता असणारा सर्व आपला असणारा सगळं वाटून दिले. दुष्काळी हाटीला द्रविणीला मान, स्त्री एक अन्नान्न करता मेली, स्वतःची पत्नी वारली. चेहऱ्यावरच नैराश्य गेलं नाही, चेहऱ्यावर तेज होतं, सतत तेज होतं. कुट्याचा बैल मेला. परमार्थाची लालसा असणाऱ्या माणसाला काही होऊ द्या, तो मागे पाहत नाही, या भोगाला तो महत्व देत नाही. देवासाठी घेऊन दोघ का भोग देवासाठी जो घेतला, देवासाठी पताका खांद्यावरती घेतली आणि निघाले महाराज. परिस्थितीला आपण जर आपल्यावर हा प्रसंग आला महाराज, ऐकन बाबा, आपल्यावर जर पत्नी गेली तर आपण दादा परमार्थ करू असं गॅरंटी वाटत नाही. आपण भले एखाद्या वेळेस माल सुद्धा काढायला बसलो, परंतु ज्यांचा बैल गेला, त्यांचा असणारा सर्व असणारी त्यांच्यावरची परिस्थिती उडवली गेली, परंतु भोगाला महाराजांनी स्वीकारलं नाही. आपण भोगाला स्वीकारतो म्हणून माग आहे. त्यांनी भोगाचा त्याग केला. त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडला, ज्यांची कीर्तनं असणारे महाराष्ट्राचे राजा असणारे शिवबा राजा यांनी त्यांचे कीर्तन ऐकण्याकरता यावं. दादा, त्यांना गुरु मानावं असा असणारा महिमा ह्या तुकोबरायचा गुढ आहे. परमानंदाच्या वाटेवर ते चालत असताना आमचे बाबा नेहमी धून सांगतात. आदरणीय आमचे सतीचे बाबा श्रीरामाची धून का सांगतात, याचा अर्थ असा आहे. धून म्हणजे काय,
परमार्थ जागवले राहण्याकरता हे वातावरण मंगलमय होण्या